पहाटे 5 वाजताची ट्रेन पकडून बोरिवलीतून मी गेले गुजरातला आणि तिथनं 2 तासाचा प्रवास करून आम्ही गेलो केवाडिया म्हणजे जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ती जागा. तर इथे होता आमचा कोकण कन्याचा शो. तर हा आमच्या हॉटेलमधनं असा व्ह्यू होता पूर्ण. अतिशय सुंदर हॉटेल होतं, आजूबाजूला पण थोडं गावात होतं. त्यामुळे आम्ही हॉटेलला गेलो, आराम केला, व्यवस्थित जेवण केलं. संध्याकाळचा शो होता त्यामुळे काही रील्स वगैरे बनवायचे होते ते आम्ही खाली येऊन बनवले, साऊंड चेक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही शोसाठी पूर्ण रेडी होऊन खाली आलो. शो खूप छान झाला, खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि रात्री 2 वाजता आम्हाला पुन्हा बोरिवलीत येण्यासाठी निघायचं होतं. ट्रेननीच आम्ही पुन्हा येणार होतो. तर रात्रीचे 2 वाजता आम्ही तिथून निघालो आणि हा आमचा रूमचा व्ह्यू आहे. मेस होता सगळा, काही आवरलेलं नव्हतं. आम्ही निघायचं होतं त्याच्या आधी आवरून घेणार होतो. त्याच्यानंतर मी ट्रेनने बोरिवलीत पोचले. कधी एकदा घरी पोचते असं झालं होतं, कारण खूप जागरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर माझी काही कामं घरातली शिल्लक होती. आमच्याकडे पाहुणेसुद्धा येणार होते, तेही होतं, म्हणून काही सामान वगैरे घ्यायचं होतं. तर आम्ही गेलो, म्हणजे मी आणि विवेक घरी गेले, आवरलं आणि व्हरायटी म्हणून एक शॉप आहे जिथे कुर्ते, शर्ट सगळे अशा प्रकारचे सगळं इथे छान मिळतं. जॅकेट्स वगैरे पण मिळतात आणि हा आपल्या मालकाला काहीतरी मोठ्याने सांगत होता, तर मी ते शूट केलं. त्याच्यानंतर विवेकने तो कुर्ता त्याचा व्हाईट ट्राय केला, तर त्याला शूटसाठी ते लागतं, त्यामुळे आम्ही घ्यायला गेलो होतो. मी त्याचा कुर्ता कलर लावून खराब केला म्हणून मी त्याला घ्यायला गेले होते. त्याच्यानंतर मी घेतलं केळ्याचे चिप्स. इथे हा बाजूलाच तिथे तळतो चिप्स आणि ताजे काढून देतो. नंतर गेले मी आपल्या झुडिओच्या खाली स्टार बाजार आहे, तिथनं काही सामान आणायचं होतं. नारळ वगैरे काही संपलं होतं, ते सगळं आणायचं होतं. कोकणी माणूस नारळाशिवाय जेवण बनवत नाही, त्यामुळे नारळ संपले की पहिलं स्टोअरमध्ये चला. मग ते झाल्यानंतर तेल घेतलं किंवा आपलं काही साबण असेल, कडधान्य असेल, ते सगळं थोडं घेतलं आणि ते सगळं आटोपल्यावर बिल केलं. बिल तुम्ही किती कमी वस्तू घ्या, तुमचं बिल 1000च्या खाली कधीच होत नाही. विवेकला जरा चक्कर आली बिल बघून, ते घेतलं आणि आम्ही नंतर गेलो स्टेशनला. एक मुलगा हे अननस घेऊन बसला होता आणि एवढं अननस गोड होतं ना, घरी आल्यावर खाल्लं तर हा मस्त त्याचे पूर्ण ते सगळं तासून त्याचे सगळे काटे काढून व्यवस्थित पॅक करून 100 रुपयाला मिळतं इकडे. आणि आता सीझन असल्यामुळे भयानक गोड असतात ही अननसं. नक्की ट्राय करा, सीझनल फ्रूट्स नक्की ट्राय करा, मस्त लागतात. त्याच्यानंतर मी गेले पाणीपुरी खायला. याच्याकडे भयानक गर्दी असते, पण आम्ही थोडं लेट गेलो त्यामुळे पाणीपुरी खायला मिळाली नाही. तर मी म्हणजे शेवपुरी खाते नेहमी, कारण पाणीपुरी खायला जवळजवळ रांगच असते आज. त्यानंतर मी गेले बोरिवलीच्या मिनिसो शॉपमध्ये. इथे इतक्या व्हरायटीच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, ज्या कुठे तुम्हाला बाहेर आउटसाईडला किंवा डीमार्ट म्हणा किंवा अशा ठिकाणी बघायला मिळत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र आणि क्यूट अशा वस्तू आणि उपयोगीसुद्धा अर्थात इथे वस्तू असतात. मला मेकअपचे ब्रशचं किट पाहिजे होतं, त्यासाठी मी इथे गेले होते, पण ते मला थोडं महाग म्हटलं एवढ्या महागाचे ब्रश घेऊन आपण काय कुठे करायचं, त्यामुळे मी काय घेतलं नाही. पण बाकी तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. ह्यामध्ये मी काय बदल करू शकते किंवा तुम्हाला काय माझ्याकडनं अपेक्षित आहे ते पण तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगत जा. आपण असेच मध्ये भेटत जाऊ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.